डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन सेनेचा चार सेनानी आनंदराज आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो। अरे या मोदी शाह सरकारचं करायचं काय? अरे या मोदी शाह सरकारचं करायचं काय? अरे या फडणवीस शिंदे पवार सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे, शेतकऱ्यांच्या पीक विमा निकास बदललेच पाहिजे, शेतकऱ्यांना 100% पीक विम्याचा लाभ मिळालाच पाहिजे। अरे गायरान जमीन आमच्या हक्काची, अरे गायरान जमीन आमच्या हक्काची, वन जमिनी आमच्या हक्काच्या। शिंगोल लावल्याप्रमाणे सरकारवरती 426 गुन्हा दाखल झालाच पाहिजे, त्यांच्यावरती 1800 प्रमाणे गुन्हा दाखल झालाच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, रिपब्लिकन सेनेचा अरे राज्य सरकारचं करायचं काय? या राज्य सरकारचं करायचं काय? शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे, शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालीच पाहिजे। धन्यवाद। सर्वच कार्यकर्त्यांना, नेत्यांना आज गुरुपौर्णिमा यांच्या गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो। आपण अनेक मान्यवरांचं या ठिकाणी मनोगत ऐकलं। या ठिकाणी उपस्थित या आंदोलनामध्ये रिपब्लिकन चळवळीचे महाराष्ट्राचे नेते आयुष्यमान दिनेश हनुमंते साहेब, आयुष्यमान वैभवजी धबडगे, आमचे राहुलजी घोडके, प्रकाशजी मगरे, गोरखनाथजी खिलारे, आमचे दिनाजी खाडे, अनिलजी जमदाडे, संदीपजी राठोड, ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे रिपब्लिकन सेनेचे युवा जिल्ह्याचे कार्याध्यक्ष प्राध्यापक भीमानंद काळे सर, तालुक्याचे अध्यक्ष सन्माननीय पंडितजी सुरेतळ, आमचे पप्पू गायकवाड, आमचे रविभैया दिक्के, करण फुंसे, आमचे ठेकेचे सरपंच पुणगेजी, उपस्थित आपले सर्वच रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी। जर खिचडी त्यांना व्यवस्थित भेटली नाही तर येणाऱ्या काळात रिपब्लिकन सेनेच्या वतीने प्रत्येक आमदाराच्या घरासमोर आंदोलन करून जे भात अंगणवाडीमध्ये मिळणार आहे तेच भात आमदाराच्या, खासदाराच्या लेकराबाळांना खाऊ घातल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून आमचं आंदोलन करण्याच्या अगोदर हे सत्ताधारी जे आमदार आहेत यांनी त्या कॅन्टीन मधल्या गरिबांना मारण्यापेक्षा जे अंगणवाडीतलं साहित्य पुरवत आहेत, ज्या लेकरांना साहित्य पुरवत आहेत, ज्यांना ते कांदा पुरवत नाहीत, तेल पुरवत नाहीत, टमाटा पुरवत नाहीत, मसाला पुरवत नाहीत, ज्यांना बरोबर साधन पुरवत नाहीत, अशा लोकांच्या खऱ्या तर त्या लोकांना तुम्ही अधिकाऱ्याला मारलं पाहिजे। आमची अपेक्षा आहे की या ज्या आमदार कोणी असतील त्याने त्या लोकांना वट्टीवर आणलं पाहिजे जेणेकरून त्या लेकरांचं काहीतरी भलं होईल। असे अनेक प्रश्न या ठिकाणी आहेत, शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, गायरानांचे प्रश्न आहेत, मजुरांचे प्रश्न आहेत, आणि आता संघाप्रमाणे राजमुरीचा प्रश्न आहे। आता देशातल्या सरकारने जे शेंगोल नावाचा प्रकार पुढे आणला, हळूहळू या सरकारला कुठेतरी संविधानाच्या बाबतीमध्ये त्यांच्या पोटामध्ये जे निर्माण झालेली भूमिका आहे ती त्याला हळूहळू बाहेर आणायची आहे। ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिलं, लोकशाही दिली, तुम्हाला सर्वांना समानतेचा अधिकार दिला, परंतु या संविधानाला कुठेतरी छेद पाणी देण्याचं काम या देशातल्या मोदी शाह सरकारचा चालू आहे। बांधवांनो, या महाराष्ट्राचा देवेंद्र फडणवीस अजित पवारांचं सरकार त्याला जबाबदार आहे। म्हणून येणाऱ्या काळामध्ये रिपब्लिकन सेनेचे कार्यकर्ते, आंबेडकरी कार्यकर्ते, शेतकरी बांधव या सर्वांनी आपापल्या प्रश्नावर संविधानासाठी आणि आपल्या स्वतःच्या प्रश्नासाठी सर्वांनी एकत्र झालं। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती आसूड मोर्चा आहे, हा आसूड आंदोलन आहे। आता सरांनी सांगितलं की या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं हे राज्य सरकार शेतकऱ्यांची फसवणूक करून सत्तेमध्ये आलेलं आहे, मला असं वाटलं होतं आणि किंबहुना महाराष्ट्रातले जे सर्व शेतकरी बांधव आहेत त्यांना असं वाटलं होतं की आता या पावसाळी अधिवेशनामध्ये हे महाराष्ट्र सरकार 100% शेतकऱ्यांना न्याय देईल, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा होईल। परंतु दुर्दैवानं दुसरा आठवडा संपलाही, परंतु अद्यापर्यंत सरकारने कुठल्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा केली नाही। परंतु या सरकारला मला या ठिकाणी सांगायचं आहे की या शेतकऱ्यांच्या मतावरती डोळा ठेवून तुम्ही फसवणूक करून या महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये गेलात, या विधिमंडळामध्ये गेलात, महाराष्ट्र सत्तेची गादी तुम्ही या ठिकाणी निर्माण केली आहे, घेतलेली आहे। परंतु हा इतिहास आहे, जेव्हा जेव्हा शेतकरी पेटून उठला
जेव्हा जेव्हा या महाराष्ट्रातला देशातला शेतकरी पेटून उठला, शेतकरी बांधव पेटून उठला, या महाराष्ट्राच्या सरकारला, कोणत्याही सरकारला मातीत गाडल्याशिवाय हे सरकार, हे शेतकरी स्वस्त बसत नाहीत. आणि म्हणून या शेतकऱ्याचा अंत पाहू नका. आज दिनेश सरांनी सांगितलं की आसूड मोर्चा आहे. खरं तर आसूड आंदोलन, आसूड मोर्चा आहे, परंतु भविष्यामध्ये जर या सरकारने शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर निश्चितपणे हा आसूड सरकारच्या त्या भागावरती मारल्याशिवाय रिपब्लिकन सेना स्वस्थ बसणार नाही. आणि म्हणून आता आपण पाहिलं, शेतकऱ्याचे राज्याचे मंत्री श्री कोकाटे अनेक या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वादग्रस्त विधान करतात. 1 रुपयाच्या पिका विम्याचं काय झालं? आता काल परवा एक नवीन जी आर आला, शेतकरी बांधवांना माहीत असावं की आता शेतकऱ्यांना माहीत असावं की जे नवीन पीक विम्याची घोषणा त्या ठिकाणी केलेली आहे, या पीक विम्याच्या घोषणेमध्ये अनेक त्यांनी निकष लावलेले आहेत. आता पूर्वीप्रमाणे तुम्हाला पीक विमा मिळणार नाही, अनेक निकष आहेत. त्यामुळे या ठिकाणी मला शेतकऱ्यांना सांगायचंय की शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थाने या सरकारच्या विरोधामध्ये आपला आसूड उगवला पाहिजे, आपल्या भावना तीव्र केल्या पाहिजे, सरकारच्या विरोधामध्ये उभं राहिलं पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन सेनेचा सर्व गायरांपट्टे नावावर झालेच पाहिजे. इकडे बघा. एक मिनिट हा. आलेला आहे. या मोर्चातील प्रमुख मागणी अशी आहे की या सरकारनं, महाराष्ट्र शासनानं या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करावी, हा प्रमुख आमची मागणी आहे. त्यानंतर पीक विम्यामध्ये जे काही नवीन बदल झालेले आहेत ते बदल या ठिकाणी दुरुस्त करून पूर्वीची जी काही